नमस्कार, स्वागत आहे तुमचं कोल्हापुरी किचन डायरीजमध्ये। आज आपण बघतोय डाळ फ्राय आणि जीरा राईस। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे। चला तर मग सुरू करूया आपली ही आजची रेसिपी। मी इथे 1.5 वाटी तांदूळ घेतलाय। आता ह्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यात 1 पेला पाणी घालायचं। मी इथे 1.5 वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून घेतली, त्यामध्ये 1 पेला पाणी घातलं। त्यात जिरं, हिंग, मेथी दाणे, हळद, चिरलेला कांदा आणि टोमॅटो घातला। डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्र कुकरला शिजवून घ्यायचं। शिजलेली डाळ रवीच्या साहाय्याने चांगली घोटून घ्यायची। डाळ बनवण्यासाठी एक पातेल्यात तेल घ्यायचं, त्यात मोहरी, जिरे, चिरलेला कांदा, टोमॅटो परतून घ्यायचा। त्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट आणि चटणी घालून भाजून घ्यायचं। त्यामध्ये घोटलेली डाळ घालून चवीप्रमाणे मीठ घालायचं, धनेपूड घालायची आणि गरजेप्रमाणे पाणी ओतून त्याला उकळी येऊ द्यायची। तडका देण्यासाठी मी इथे तेल गरम केलंय। त्यामध्ये कढीपत्ता, लाल सुक्की मिरची, ठेचलेला लसूण, हिंग आणि लाल मिरची पूड घालायची। हा तयार तडका डाळीमध्ये ओतायचा आणि परत एक उकळी येऊ द्यायची। आता कोथिंबीर घालायची आणि आपली डाळ फ्राय तयार आहे। जीरा राईस बनवण्यासाठी गरम तेलामध्ये तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 1 हिरवी मिरची आणि शाही जिरे 2 चमचे घालायचे। त्यामध्ये तयार झालेला थंड भात घालायचा, चवीप्रमाणे मीठ, थोडी साखर आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर घालून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं वाफ येऊ द्यायची। आता आपला जीरा राईस सुद्धा तयार आहे। गरमागरम सर्व करायचा।